काय नाही चाललंय शेतकऱ्यांशी दौरे. अच्छा, तुमच्या कृपा आशीर्वादाने आज डॉक्टर चेतन देगे साहेबचा प्लॉटचा सौदा झाला बर 210 रुपये किलोने जागेवर. 210 रुपये किलो. देगे बर बर. साहेबांना तुम्ही सातारामध्ये भेटले होते बघा. हो 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 ते हो. म्हणे मला केडी चौधरी साहेबांनी मला आशीर्वाद दिला होता म्हणे हनुमान मंदिराच्या दारात उभं राहून हा त्यांचे शब्द आज खरं ठरलं म्हणे. हा सोनगड्याला तांबेरीला मला वाटतं का सोनगाव सतराला भेटू. तांबेरे सातारा रोडला नाही का हा 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 तांबेरे हा. आणि झरेकाठी रोडला. हो 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 हो. चांगला प्लॉट होता त्यांचा. हा 550 ग्रामपर्यंत साईज होती. हा 150 प्लस सौदा झाला. हा. मला साहेबाला सांगावं आनंदाची बातमी. 210 रुपयांनी झाला. 210 रुपये. एक लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सौदा करणारे तुम्ही होता 211 रुपयाने. हा हा. आणि तुम्ही तेवढ्या धाडसानं या सर्व घडामोडी ज्यावेळेस कमी रेट असताना चांगल्या मालाला चांगला रेट देण्याचं धाडस केलं. आणि त्यानंतर महाराष्ट्रात सगळीकडे रेट वाढले. खरं तर तुम्ही जाग्यावर घेणारी मंडळी तुमचं मी कौतुक करतो की असे व्यापारी आहेत म्हणून जाग्यावर पण चांगले रेट मिळत आहेत. तुमच्या आशीर्वाद साहेब. नाही रे आमचे आमचे तुम्ही आमचे आमच्या बरोबरीने उभं राहिले येऊन याच्यातच आम झालं मोठेपणा. त्याच्यामुळे आम्हाला किंमत मार्केट लोक आम्हाला पण 4 लोक तुमच्यामुळे पण ओळखायला लागले साहेब. एक लक्षात घ्या की बऱ्यापैकी आज तुम्ही शेतकऱ्यांना न्याय देताय किंवा मार्केटला आल्यानंतर आमच्यासारखे आडते स्पर्धा करून न्याय देण्याच्या भूमिकेत आहेत. उद्या शेतकरी जगला पाहिजे. शेतकरी जगला तर तो शेती पिकवेल आणि चांगली डाळिंब तो तयार करेल. आणि जर त्याचं कंबरडं मोडलं तर मला असं वाटतं की त्याची एवढं खर्च करून मेहनत करून जर त्याचे पैसे नाही झाले तर तो दुःखी होईल. आणि म्हणून तुमची सुद्धा जबाबदारी की जाग्यावर खरेदी करताना अशा शेतकऱ्यांना आपण न्याय दिला पाहिजे की जे चांगली फळं पिकवतात. आणि तुम्हाला मार्केटमधून माल खरेदी करण्याच्या ऐवजी तो जर जागेवर माल तुम्ही मलेशिया दुबई इकडे जर पाठवत असेल तर मी तर उलट अशा शेतकऱ्यांचे काही नंबर जे आहेत कॉन्टॅक्ट की असं सांगेल की अशा व्यापाऱ्यांना द्या की जेणेकरून तुमचे पैसे वाढतील. धन्यवाद साहेब. धन्यवाद. हा त्यामुळं असा तुम्ही अभिमानाने मला सांगितलं की शेठ मी एवढ्या रेटनी माल खरेदी केला. आजही जागेवरती लोक थट्टा करतायत व्यापारी शेतकऱ्याची खरेदी करणारे 130-140 रुपये मागणी करतायत आणि तोच माल मार्केटला 160-70 रुपयाचे ॲव्हरेज पडतात. असे काही चांगले गार्डन असेल तर सांगा नक्की साहेब. नक्की 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 तुम्हाला ज्या वेळेस व्हिडिओ बनवा. चेतन देगे साहेबांचा पण एखादा व्हिडिओ बनवताय. ठीक आहे. मी आता परत त्या साईडला जर आलो तर चेतन दिघे साहेबांना मी नक्कीच भेटेल. जसं मी संतोषजी पन्हाळे शशिकांत पन्हाळे श्रीकांतजी पन्हाळे साहेबांच्या बागेत आलो. पण मला आनंद वाटतो की जागेवरचे व्यापारी मला तर असं वाटतं की मला चांगले म्हणत नसतील की मी माझ्यामुळे मार्केट वाढतायत आणि त्यांचं नुकसान होतंय. पण तुम्ही जास्त रेट घेणारे व्यापारी मला फोन करतायत की शेठ आम्ही या भावात घेतलाय. आणि तुम्ही मला पाठीमागे सांगितलं होतं की 251चा पण सौदा होऊ शकतो. हो शकतो ना साहेब. तुम्ही माल दाखवा एखादा आज आपण 251चा पण बॉम्ब टाकायला तयार. नाही बॉम्ब म्हणजे तुमचे पैसे बनतात म्हणून तुम्ही घ्यालता रे. शेवट आपलं काही कपडे काढून आपण शेतकऱ्याला देणार नाही. नाही बरोबर. तुमचे पैसे जिथपर्यंत बनतात फक्त मालाची क्वालिटी पाहिजे. बरोबर आहे. खऱ्या अर्थाने इम्रान भाई आज तुम्ही चांगल्या व्यापाऱ्यांची फळी तयार केली. उलट अशा शेतकऱ्यांचा महाराष्ट्रातला फायदा करा की कानाकोपऱ्यात तिथं फायदा घेणारे फक्त व्यापारी जात आहेत तिथं असे चांगले व्यापारी गेले पाहिजेत आणि शेतकरी राजाचं कुठेतरी कल्याण झालं पाहिजे. ओके ओके. नक्कीच मी 251 रुपयाचा जो सौदा होता तो कशात थांबला तुमचा? हो थांबला. बोरीमुळे थ्रिप्समुळे थांबला. थांबला. शेतकऱ्याचं म्हणणं होतं का सर सगळं घ्या. हा आमच्या पार्टीचं म्हणणं होतं का 1 फिंगर थ्रिप हा 1 फिंगर टर्नबर्निंग हा 1 पॉईंट टिपका. हा. तर त्याच्यामुळे तो थांबला. 224 रुपयाने सौदा झाला होता सुप्यामध्ये. बर बर. आपल्या भागामध्ये हा दुसरा सौदा आहे आपला. हा. 210 रुपयाने आपण उरवलो. नाही काही अडचण नाही. आता मध्ये शेतकऱ्यांचे एवढे फोन वाढले होते की बाजार मंदी झाले आणि पुढं गुजरातच्या मालाने इफेक्ट केला. तर तुम्हाला तसं काय वाटतंय गुजरातच्या मालामुळे इफेक्ट झाला? काहीच नको. जास्त माल होता हलवड मध्ये इतका पाऊस झालाय का तिकडे मालच नाही. मी सगळे रिपोर्ट घेतोय. तो माल भिजला की जाऊन बॉईल होते आतून काळा निघायला लागलेला आहे.
हो बरोबर. त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये आपण शेतकऱ्याला आधार दिला पाहिजे. तर आपण त्यांना त्याची भीती वाढेल असं काम करतोय की बाबा तिकडे गुजरातचा माल वाढला. पण मी सगळ्या व्यापाऱ्यांशी चर्चा करतोय, राज्यातल्या गुजरातमध्ये असणारे फिरणारे व्यापारी किंवा महाराष्ट्रातले व्यापारी, कर्नाटकातले व्यापारी, 3 राज्यातले शेतकरी, आणि शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा दिला पाहिजे. त्यांना घाबरवतात लोक. आता सतीशकुमार त्यांचे भेटले होते, त्यांना म्हणलं केडी चौधरी साहेब येणार आहे म्हणलं. हा. काय केलं माहिती हा, नाही काय अडचण नाही. मी उलट त्या शेतकऱ्याचाही सन्मान करायला पुन्हा बागेत येईल, तुमचाही सन्मान त्या बागेतच करेल. कारण मी त्यांना शब्द दिला होता, मी कार्यक्रमामध्ये तुमची जागेवर बाग जाणार आणि चांगल्या रेटमध्ये जाणार. तुम्ही शब्द दिला होता ना, शब्द तुम्हाला आता बोलले का मला केडी चौधरी साहेबांनी हनुमानाच्या मंदिरामध्ये आशीर्वाद दिला होता म्हणे, बहीण त्यांचा शब्द खरा झाला. एक ताकद आहे शेतकऱ्याचा कुठेतरी. आज मला सांगा, 100 पैकी तुम्ही 5च शेतकऱ्याचा माल जातोय तसा, काही सगळ्यांचा जात नाहीये. पण त्याच्यामुळे दिशा इथे आहे सगळ्या मार्केटला. नक्कीच साहेब, एखादी भेट झाली, टाइम भेटला तर या. नक्की नक्की, मी तुमचं उलट स्वागत करेल. की जागेवरचा खरेदी करणारा मला उलट बोलून सांगतो की शेठ मी या रेटमध्ये सौदा केला, आणि तो सौदा सगळीकडे ज्यावेळेस कळतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला ऊर्जा येते की अरे सगळीकडे रेट आहे, आपल्याला कोणतरी. आणि तुमच्या माध्यमातून तुमच्या युट्यूब चॅनलने ना त्याचा प्रसार होतो आणि सगळ्या शेतकऱ्यांचे 2 पैसे वाढत असतात. हा, पण आता मी तुम्हाला त्या दिवशीच म्हणलं, माझा उलट तुम्हाला त्रास होत असेल, तुम्ही म्हटले बिलकुल त्रास होत नाही. नाही, काय हरकत नाही. आपण जागेवरचा खरीददार आणि मार्केटचे दलाल, आडते वेगवेगळ्या मार्केटचे, त्यांनी मिळून जर या डाळिंबाला एक चांगला दर्जा दिला आणि जगाची बाजारपेठ दाखवली, तर मला असं वाटतं महाराष्ट्रात अजून कितीही लागवडी वाढू द्या, आपली ताकद दोन्ही मिळून जर मार्केटवाल्यांनी जागेवर त्यांनी जर वाढवली, तर मला असं वाटतंय असे देश अनेक आहेत की तिथं अजून डाळिंब पोहोचलेलं नाही. बरोबर आहे, काही हरकत नाही. माझ्याकडे चांगले जे व्यापारी शेतकरी असतील आणि त्या शेतकऱ्यांच्या बागा तुम्हाला पसंत पडत असेल, तर मी नक्की नंबर देईल की तुम्ही जागेवर जाऊन खरेदी करा. असं नाही की मी कुठली आशा धरली की माझ्याकडेच माल पाठवा. ओके ओके सर, चालतंय. नक्की नक्की तुमचा नामोल्लेख करेल, काही अडचण नाही. तुम्हाला मनापासून शुभेच्छा या सौद्याला सुद्धा. धन्यवाद धन्यवाद सर. ओके 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 ओके, धन्यवाद.